भागीरथनी सुद्धा इकडे फेकली ही पहा इथं. भागीरथनी सुद्धा एक हाताला लागली म्हणतोय तो, आता काढतोय पहा. तसंच जास्त खणणार नाही तो. पहा चांगल्या साईजची ती सुद्धा भेटली खेकड. चांगल्या मोठ्या साईजच्या भेटू राहिल्यात. या पहा एक नंबर साईज भेटली पहा. तर बरेच दिवसातून आलोय पुन्हा एकदा खेकडी पकडण्यासाठीच. व्हिडिओसुद्धा खूप दिवस बंद होते. तर 4 जण राहू. तर अरुणाला आहे पाटिका इथं तुम्हाला दिसलंच. आणि पाटिका भागीरथसुद्धा येतोय आणि एक पांडुरंग येतोय. असं 4 जण आज खेकडी पकडण्यासाठी आलो आहे बरेच दिवसानंतर. आता बघू किती खेकडी भेटतात आम्हाला. नेमकी उन्हाचा दिवस आहे ना, उन्हाळा लागला आहे त्याच्याने आता खेकडी काही जास्त करून मातीमध्ये लपलेल्या असतात. तर भेटतात का नाही. 4 जण आलो आहे. जर जास्त भेटतील तर वाटा करून घेऊ आम्ही, आणि जर कमी भेटले तर रेसिपीसुद्धा करू. तर चला भागीरथ देतोय. तर चला आता खेकडी पकडायला ट्राय करू. तरी एक जण आला नाही अजून. तो म्हणत होतो कोयता आणायला गेला आहे. तर तो येतोय. तोपर्यंत आपण इथला जो पट्टा आहे, आता इथं जवळ नदी आहे, तर आपण इथून जिथपर्यंत जाता येईल ना तिथपर्यंत पाहू किती भेटतात आपल्याला खेकडी त्या. तर इथं सुद्धा एक खेकडी भेटली पहा. ही थोडी तवा खणून ठेवली होती तरी सुद्धा इथं आहे एक. तुम्हाला दिसेलच चांगली साईज आहे पहा. इथंच जवळच पहा. दिसते का तुम्हाला. इथं जवळच आहे पहा. ही खाली तर ती काढतोय बाहेर. कापूस बार बांधली होता तुमने घर दिवा करत ना. चांगली भेटली एक. अरुण धर पांडू. तर पांडुका दिली ती धुवायला. आणि इथं दुसरी एक आहे पहा. त्याच्यात वाटलं अशीच नांगोळी पडेल असेल, पण तिथं पहा आणखीन एक. तुम्हाला तिचा पाय दिसायला हा पाय इथं समोर एक समोरच आहे. पहा ही पाहत वरती आली इथं. हे पहा लगेचच त्याच बिळातून दुसरी पकडली एक. धर पांडू. एकाच बिळात 2 भेटल्यात पहा आता. नंतरून सुद्धा येऊन त्यांनी किती इथं 5 खेकडे पकडल्यात आणि एक तिथं पकडली वाटतं पाण्यातच. तर ना इथं खाली 2 बिळं पाहिलेत मी, तर दाखवतो तुम्हाला. इथं पाय खाली दिसतील तुम्हाला. ती माती दिसते का तुम्हाला. हे पाय इथं या साईडला इथं एक आहे आणि इथं पुढं एक दुसरं आहे.
हे पहा इथं इथं एक आहे, अशा 2 आहेत इथं. इकडं पाहिजे बरं इकडं. हां इथं एक म्हणजे असे 3 बिळं भेटले जवळच बळ. तर चला आता इथं 3 मस्त पकडतील, तोपर्यंत मी पुढं बिळं पाहत जातो. तर चला तुम्ही 3 जण ना आता इथं पकड. आता इथं भागीरथ पकडतोय ना, तिथं 3 बिळं आहेत. आणि आता मी इथे जिथं येऊन बसलोय ना, इथं सुद्धा हां कोणी आधी खणलं आहे पण त्याला ते भेटलं नाही इथं. तर ही एक बिळ आहे आणि त्याच्या समोर इथं एक आहे. असे जवळजवळ आपल्याला जागीच 5 बिळं भेटलेत. तर 5 खेकडे भेटायला पाहिजे इथं. तर मागंसुद्धा मी पाण्याच्या कडाला जे पकडलं ना, त्याच्यात मला 2 खेकडे भेटल्यात. आता यासुद्धा पाण्याच्या कडाला आहेत. आपल्याला 5 भेटल्या ना तरी बसच्या होतील. सापडले पण लय छोटे आहे, भागीरथला भेटली पाय एक. सोडून देतो. आता ती जास्त लहान असल्यामुळे भागीरथी सोडून देतो. आपल्याला जास्त मोठ्या नाही आणि जास्त छोट्या पण नाही, मीडियम साईज भेटली तरी बस होईल. इथं जे 3 दाखवले त्यातली एक अरुणी खेकड पकडली म्हणतोय. तर मीडियम साईज भेटली पहा. चाल आणि ती इथं वरती जे बघ धर, हे याच्यातच ठेव. आणि तिथं पुढे पुढं जवळजवळ मी तिथं ते 2 पाहिले, त्याच्या पुढं आणखीन 4 खेकडे आहेत. तर आता इथंच खूप मजा येणार आहे खेकडे पकडायला. ही पहा इथं इथली भागीरथ पकडली ना तू. ही इथं लहान होती ती, भागीरथनी दिली सोडून. तर इथं आहे एक आणि जिथं मी गज ठेवला इथं एक आहे. आणि तिकडं पुढं सुद्धा आहेत, आणखीन पुढं असतील पण जास्त पुढं गेलो नाही मी. याच पकडतोय आता. आता थोडं बीळ खणून झाल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला. अरुणने आणखीन एक पकडली इथं. म्हणजे ती मस्त एकदमच काळी आहे. इकडे अरुण बाहेर फेक बरं इकडं साईडला. इकडं अरुणनी फेकली ती. एकच नंबर साईज आणि काळी आहे ती एकदमच. हा भागीरथनी सुद्धा इकडे फेकली ही पहा इथं. आणि ही अरुणनी पकडलेली. आज अरुण जास्त खेकडे पकडून राहिलाय. पांडू किती पकडलेत तू? ती पांडूनी एक पण सुद्धा पकडले नाही. म्हणजे जवळ अरुणच्या कितवी असेल अरुण? 4थी ना? 4थी खेकड अरुणची. मी 2 पकडल्यात, भागीरथनी 3. इथं पहा भागीरथनी भेटलेली ते झाली सर. तर चला आता मलाच पकडायला लागणार आहे, कारण ते खेकडे पकडते त्या साईडला. तर चला या पकडून घेतोय तोपर्यंत. इथं वा ही एक नंबर आहे. कलरसुद्धा एकदमच काळा कलर आहे तिला. आणि खेकडसुद्धा चांगल्या साईजची आहे पहा. ही अरुणनी पकडली बा, एक नंबर आहे. काळा कलर आहे तिचा, मस्त दिसते बा. अरुण आणखीन सुद्धा पाटी पकडतोय. आणि भागीरथनी सुद्धा इथं पकडून बाहेर फेकली. ती सुद्धा पकडायची आता. पण ही चांगल्या साईजची भेटली आपल्याला. पहिली खेकड चांगल्या साईजची भेटली एक. आणि कलरसुद्धा मस्त ब्लॅक कलर आहे तिचा. तर चला आता हिचे फक्त आपल्याला नांगोडे मोडायचे आहेत. बाकीचे जे पाय आहेत तिचे ना, ते आपण असं ठेवतोय. तर चला तर भागीरथला भेटली एक. तो म्हणतो हाताला लागली आता. आहे का? आहे ना. चांगली साईज भेटली बा. परत एकदा 2 घे. आणि वरती साईज भेटली बा खेकडीची एक नंबर. ही पहा भागीरथला भेटली ती सुद्धा. चल घे ठेवायला आता. आणि एक माणूस सुद्धा आपण फोन करून बोलून घेतला आहे, कारण खेकडे आपल्या बाहेर जर राहत आहेत ते ठेवून हातात घेऊन चालायसाठी आपण
आपला गणेशला बोलून घेतलंय. आणि तिकडं अरुणला सुद्धा एक खेकड भेटली पहा. गणेशच्या हातात दिले पहा. दाखव भाऊ खेकड. ही पहा. हा गणेश आपण बोलून घेतलाय त्याला. ती पहा अरुण परत एकदा त्या तोडू नको. तर त्याच एका बिळातून अरुणने सुद्धा आणखीन एक पकडली. परत एक चांगली साईज भेटली पहा. एकाच बिळात 2 भेटल्यात त्याला सुद्धा आणि त्या पण चांगल्या साईजच्या भेटल्या त्या पहा. अरुणने आज ना खेकडी बऱ्याचशा पकडल्यात या पहा. आणि चांगली साईज. आणि तर हा आपण खेकडी सांभाळण्यासाठी फक्त बोलवलाय बरं का हा माणूस. आता तो फक्त खेकडी पोरं काय करतील, खेकडी पकडले का तो बाहेर आणल्यानंतर खेकडीचे नांगोडे मोडून फक्त ठेवून पाठीवर घेऊन चालल तो. त्यासाठी आपण हा एक माणूस बोलवला आहे स्पेशल. आणि इकडं काही पोरांनी पाकी ती खणून टाकलं आहे. जो अरुण आहे ना तिथूपर्यंत इथपर्यंत आणलं आहे ते खणत. आता पांडू हाताला लागली का नाही? लागली का? तर इथली सुद्धा खेकड आता हाताला लागली. ही पा ही खेकड पांडूनी पकडली पा. पहिली ना तुझी पांडूची पहिली खेकड ही पा पकडली त्यांनी. तोंड दाखव बरं तुझं. ही त्याची खेकड पहिली. काही अडचण नाही, मीडियम साईज भेटली. आणि आमचा स्पेशल माणूस आणलाय खेकडी सांभाळण्यासाठी आणलाय. पांडूनी सुद्धा परत एकदा त्याच बिळातून दुसरी पकडली पहा. ती सुद्धा चांगली साईज भेटली. आता पहिली थोडी छोटी होती आणि आता चांगली मोठी साईज भेटली पहा. म्हणजे आपल्याला इथल्या बिळांमध्ये ना डबल खेकडी भेटू राहिल्यात. म्हणजे डबल. आता दाखववर किती झाल्यात या पहा. आताच लगेचच इथल्या इथं आपल्याला एवढ्या खेकडी झालेल्या आहेत. अजून तर आपल्याला पूर्ण दिवस पडेल आहे. आणि 5 जण आलो आहे. खेकडे बरेचसे पकडायचे आहेत आज आपल्याला. तर अरुणनी सुद्धा लगेचच तिथं सुद्धा आणखीन एक पकडले. म्हणजे एवढ्या जाग्यात आपल्याला 5 खेकडी भेटल्यात. आणि अरुण परत एकदा चेक कर बरं, असू शकतं त्याच्यात सुद्धा. आहे का? तर आहे बरं का, त्याच्यात सुद्धा आणखीन एक परत खेकड आहे. अरुण म्हणतोय थोडं. अरुणला सांगितलंय आपण ते बिळात आणखीन एक खेकड चेक करण्यासाठी. पण त्या बिळात त्यांनी हात टाकून चेक केलं तर आणखीन एक हाताला लागले त्याच्या. तर ती नेमकी पॅक बसलेली आहे वाटतं. त्याच्याने ते बिळ थोडा मोकळा करतोय तो आता. तर इथं काय पण होऊ शकतं. एक तर खेकड चावल सुद्धा. आणि तिकडं भाग्यातलं सुद्धा एक खेकड भेटली बा. पांडू चालला आणायला. आणि पा परत एकदा पकडली पा अरुणनी. चांगल्या साईजची ती सुद्धा मोठ्या साईजची भेटली. पा परत एकदा भेटली, मोठ्या साईजची भेटली ती सुद्धा. अरुणनी पकडली. अरुणनी आज ना सगळ्यात जास्त अरुणनी खेकडी पकडल्यात. नाही ना? नाही. तर आता खेकडी इथल्या संपल्यात. आता पुढं चाललोय कारण तिकडे सुद्धा खेकडी भरपूर आहेत. जिकडे भागीरथ पकडतोय ना तिकडे सुद्धा खेकडी आहेत. तर इथंच इथल्या एवढ्या जाग्यातच आपल्याला पहा एवढ्या खेकडी भेटल्यात. या पहा त्याच्या प्लॅन बरं का. या पहा इथं एवढ्या भेटल्यात. एवढ्या जाग्यात आपल्याला भरपूर खेकडी भेटल्यात. आणखीन आपल्याला पूर्ण दिवस पडलाय. ही पिशवी सुद्धा आपल्याला आज कमी पडणार आहे. तर कॅप्टननी आपल्या भाग्यातनी सुद्धा एक हाताला लागली म्हणतोय तो. आता काढतोय पहा, तसंच जास्त खणणार नाही तो. पहा चांगल्या साईजची ती सुद्धा भेटली खेकड. चांगल्या मोठ्या साईजच्या भेटू राहिल्यात. या पहा एक नंबर साईज भेटली पहा. असली माल भेटली पहा. परत एकदा चेक कर भागीरथ त्याच्यात. कारण आपल्याला मागं डबल खेकडी भेटू राहिल्यात. तर परत एकदा चेक कर त्याच्यात. नाही का? तर त्या बिळात एकच भेटली. इथून पुढे परत एकदा चेक करत चाललोय आता आपण.
तर असंच आपण खाली जाणार आहे, खालीपर्यंत जायचं आहे आपल्याला खेकडी पकडतच. इकडं अरुण पुढं पकडतोय, इथं पांडू आहे, आपला कॅप्टन बसलाय भागीरथ. आणि मी तर सुरुवातीला 2 छोट्या म्हणजे एकाच बिळात पकडले होते, तिथून सुरुवात झाली डबल खेकडी भेटण्यासाठी. तर चला आता मी सुद्धा पुढं जाऊन पकडतो. तिकडे भागीरथला सुद्धा एक हाताला लागली म्हणतोय. चांगली साईज भेटली, ती सुद्धा मोठी साईज भेटली. ती एक नंबर साईज भेटली परत एकदा एक नंबर साईज भेटली. ती सुद्धा भागीरथनी पकडली. आणि फक्त आमचा कॅप्टन नांगोडं मोडायचं काम करतोय. रुनीकडे पकडली एक खेकड. रुन दाखव कशी येते. एक नंबर साईज परत एकदा भेटली मोठ्या साईजची. आणि भागीरथनी सुद्धा एक पकडून माझ्याकडे दिली. ही लहान साईजची आणि ती मोठ्या साईजची दिली एक. दरी घे. या साईडला खेकडे पकडलेत पहा. अशा शेजानी पकडत आलोय आम्ही. या पहा या साईडून अशा असंच खाली पकडत गेलोय. जास्त लांब नाही, या बंधाऱ्यापर्यंत गेलोय फक्त. आणि तर घराकडे चाललोय. आता थोडं थंड घेऊ. चला पुढच्या मंगळवार भेटू. चला आता रेसिपी करायला. चला आता घर पण जवळ आले आता. अर्ध्या तासात पहा एवढ्या खेकडी भेटल्यात. आता जास्त वेळ सुद्धा लागला नाही. आणि ही साईज पहा, एक नंबर साईज भेटली पहा. समजात मोठी साईज आहे. बरीच कमी वेळामध्ये जास्त खेकडे भेटल्यात पहा आज. त्या पण मोठ्या साईजच्या आहे पहा. हे पहा हातात फक्त एकच मावती पहा. असे